नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहताय LS मराठी. पाहुया 36 जिल्ह्यांच्या 36 बातम्या. शरद पवारांकडून पक्ष संघटनेत मोठे फेरबदल. युवक विद्यार्थी संघटनांना नवं नेतृत्व. शरद पवारांकडून नव्या नियुक्त्या जाहीर. पक्ष सांगेल त्या क्षणी पदाचा त्याग करणार. मी शिवाजी महाराजांच्या पावनभूमीतील मावळा. भरत गोगावलेंकडून स्पष्ट. रिया अहिरला जीवे मारण्याच्या धमक्या. सरकारविरोधी आंदोलन केल्यानं सूड उगवण्याचा प्रयत्न. आम्ही सगळे रिया सोबत. सुप्रिया सुळेंची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी 300 काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची पोलिसांची माहिती. काँग्रेसच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पोलिसांची कारवाई. कार्यक्रमानंतर सर्वांची सुटका. भिवंडीत दुर्घटनाग्रस्त कोहिनूर इमारत महापालिकेकडून उद्या पूर्णपणे पाडण्यात येणार. 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळल्यानं 10 जणांचा गेला बळी. उल्हासनगरमध्ये पावसामुळे झाड कोसळलं. कार चालक जखमी असून कारचं नुकसान. वाहतूक विस्कळीत. सुदैवानं मोठी जीवितहानी टळली. बुलढाण्यातील येळगाव धरण 100% भरलं. आमदार संजय गायकवाड आणि नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन. धरण भरल्यानं शहराच्या पाणी पुरवठ्याला मोठा आधार. नाशिकच्या येवल्यात अनुदानित युरिया खताचा काळा बाजार उघड. कारवाईत 84 लाखांचा मुद्देमाल जप्त. कृषी विभागाचं भरारी पथक आणि लासलगाव पोलिसांची संयुक्त कारवाई. लातूरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामुळे मार्केट परिसरात झाड उन्मळून पडलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. महापालिकेच्या तत्परतेनं वाहतूक सुरळीत. लातूर जिल्ह्यात 2 दिवसानंतर पावसाची बॅटिंग. सर्वदूर ढगाळ वातावरण. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण. पुण्याच्या उजनी धरणातून भीमा नदीपात्रात 81,600 क्युसेकनं विसर्ग. उजनी धरणातून भीमा नदीपात्रात 16 दरवाजामधून विसर्ग. विसर्गाची ड्रोन कॅमेऱ्यावर टिपलेली दृश्य. मावळमध्ये भात लागवडीच्या कामांना वेग. शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष मार्गदर्शनाचा आदर्श उपक्रम. उपक्रमामुळे आधुनिक शेती पद्धतीबाबत जनजागृती. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचं स्वयंचलित द्वार क्रमांक 3 बंद. भोगावती नदीपात्रात 1400 क्युसेकनं विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. सांगलीच्या श्री दत्त मंदिराच्या गर्भगृहात दुसऱ्यांदा पुराचं पाणी शिरलं. दत्त महाराजांच्या विमल पादुका आणि मूर्ती देवघरात स्थलांतरित. कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत असल्यानं नदीकाठच्या गावांवर प्रशासनाचं लक्ष. नंदुरबारच्या सातपुड्यातील चांचैली घाटात दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प. घाटात एकेरी मार्गानं वाहतूक सुरू. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरात अतिवृष्टीचा तडाखा. बांधकामासाठी ठेवलेलं साहित्य पाण्यात वाहून गेलं. काही ठिकाणी वाहतूक सावधगिरीनं सुरू. नाशिकमध्ये रात्री चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना अटक. DB पथकाची कारवाई. आरोपीकडून 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुणे रेल्वे स्टेशनवर आज रेल्वेचा विशेष मेगा ब्लॉक. 7 गाड्या रद्द तर काही गाड्या पर्यायी मार्गाने सोडणार. पुणे तळेगाव लोकल 4 फेऱ्या. डेक्कन एक्सप्रेस पुणे दौंड गाड्या रद्द. गोल्डन ट्रायंगलमध्ये अडकलेल्या तरुणांना सुखरूपणा. कुटुंबियांची आर्त हाक. सरकारनं तातडीने हस्तक्षेप करावा. कुटुंबियांची मागणी. अकोल्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती लागू. विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर चालकांवर पोलीस विभागाकडून दंडात्मक कारवाई सुरू. कात्रज डेअरीकडून मागील दूध खरेदी दरात प्रति लिटर 1 रुपयानं वाढ. दुधासाठी शेतकऱ्यांना प्रति लिटर 39 रुपये मिळणार. वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. परभणीत नालेसफाई नसल्यामुळे घाणीचं साम्राज्य निर्माण. नागरिकांना त्रास. 2 महिने उलटले तरी महापालिकेकडून नालेसफाई नाहीच. हिंगोलीच्या वसमतमध्ये समाज मंदिराच्या जागेच्या वादावरून 2 समाजात तणावाचं वातावरण. 25 दिवसात कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं प्रशासनाचं आवाहन. नाशिकच्या येवल्यात महालक्ष्मी देवीच्या मंदिरात चोरी. संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद. चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची भाविकांची मागणी. बुलढाण्याच्या सुंदरखेडमध्ये अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदानावर धाड. डॉक्टर गवई ताब्यात. आरोग्य उपसंचालकांच्या विशेष पथकाची मोठी कारवाई. कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य. वाशिमच्या 32.12% शेतकऱ्यांची प्रक्रिया अद्याप बाकी. शेतकऱ्यांनी विलंब न करता आधार प्रमाणीकरण करून घ्यावं. प्रशासनाकडून स्पष्ट. वाशिम जिल्ह्यात नीलगाईच्या कळपांचा कपाशी पिकात धुमाकूळ, शेत शिवारातील शेतकरी हवालदिल, वन विभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी.
परभणीत भर रस्त्यात एसटी बंद, पोलिसांनी धक्का मारत बस स्थानकात पोहोचवली एसटी। अण्णाभाऊ साठे जयंती बंदोबस्तावरील पोलिसांची मदत, एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विमा योजनेकडे पाठ, आतापर्यंत 3.13 लाख शेतकऱ्यांची नोंदणी, कृषी खात्यानं 10 दिवसांची मुदत वाढवली। धाराशिव जिल्ह्यात दुचाकी चोरीची घटना, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पुढील तपास सुरू। यवतमाळच्या घाटंजीमधील दत्त मंदिरात चोरी, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल, पुढील तपास पोलिसांकडून सुरू। यवतमाळच्या मांगुळमध्ये गळ्याला कोयता लावून दाम्पत्याला लुटलं, परिसरात भीतीचं वातावरण, ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। उल्हासनगरच्या नेवाळी नाका येथे पोलिसांची धाड, 4 किलो गांजासह 2 जणांना अटक, आरोपीकडून 1,27,000चा मुद्देमाल जप्त। उल्हासनगरात पुणे पोलिसांची धाड, कारवाईत मोठ्या प्रमाणात रेडीमेड कपड्यांचा साठा जप्त, व्यापारी मयूर बांगा पोलिसांच्या ताब्यात। अमरावती राजापेठ पोलिसांची अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई, एमडी ड्रग्जसह तरुण ताब्यात, तरुणाकडून 53 लाखांचा एमडी ड्रग्ज साठा जप्त। नांदेडमध्ये नोकरीचा आमिष दाखवून खंडणीचा सापळा, 3 महिला 2 पुरुषांना अटक, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त, भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई। या होत्या आताच्या घडीच्या काहीच्या महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी।